तुमची साथ देणार. गर्जना केली. राम प्रभूनं पाहिलं. रामाचा आणि कुंभकर्णाचं युद्ध सुरू झालं. घेऊन या आता त्यांना. रामप्रभूनं युद्ध सुरुवात केली. अतिकाय नावाचा राक्षस मारला. अकपन नावाचा राक्षस मारला. दुर्मुख नावाचा राक्षस मारला. दुर्वचन नावाचा राक्षस मारला. सेनापती मरण पावला. त्यावेळेला इंद्रजितानं युद्ध करायला सुरुवात केली. इंद्रजितानं यज्ञ केला. गुप्त हेरामार्फत बातमी कळाली. त्या यज्ञाचा विध्वंस केला. लक्ष्मणजी नळ नीळ सगळे वीर. त्यावेळेला लक्ष्मणानं प्रतिज्ञा केली. घनघोर युद्ध. इंद्रजिताचा वध लक्ष्मण दादाकडून. लक्ष्मणानं इंद्रजिताला मारलं. आता फक्त रावण राहिला. रावण एकच. आणि तो रावण देखील आता 5 मिनिटात रावणाचा देखील कार्यक्रम होणार आहे. येऊ द्या. रण मैदान. शेवटच्या दिवसाचं युद्ध सुरू झालं. मंदोदरी रावणाची पत्नी मंदोदरी राक्षस रावणाची पत्नी त्यावेळेला रावणाची विनंती करते. महाराज यावेळेला जाऊ नका यावेळेला मला अपशकुन होत आहेत. काहीतरी आघाडीत घडणार आहे. यावेळेला जाऊ नका. पण रावण ऐकत नाही. जो ऐकेल तो रावण कसला मग. ऐकत नाही रावण. रावण रथात बसला आणि अरे ओ वनवासी. मेला रावण मेला. पण राम नाही म्हटला. वनवासी म्हणतो. मरेपर्यंत राम नाही म्हणत. त्यावेळेला दोघांचं घनघोर युद्ध. कुठे आहेत रामजी कुठे आहेत. या मायावी असलेला रावण. वा शाबाश. वाजवा टाळी एकदा. हनुमंतराय आले. बजरंगबली महाराज की. प्रभू रामचंद्र भगवान की. हनुमानजी उड्या मारीतच आले पाहिजे. शाबाश. युद्ध होऊन जाऊ दे एकदा तुमचं दोघांचं. शाबाश. गदा प्रहार. हातातल्या शस्त्राने एकमेकावर वार करतायत. राम आणि रावण दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रांचा अस्त्रांचा वापर केला. रावण मायावी आहे. ढगामध्ये लपून युद्ध करू लागला. आकाश मार्गानं उडत जाऊन युद्ध करू लागला. एका बाणामध्ये त्याचं एक मुंडकं उडवलं. पण दुसऱ्याच क्षणाला त्या जागी दुसरं मुंडकं तयार होऊ लागलं. रामप्रभूंनी अनेक बाण मारले. पण एक मुंडकं कापल्या गेल्यावर लगेच त्या ठिकाणी दुसरं शीर तयार होते. विभीषणाला सल्ला विचारला. विभीषणा काय करायचं. महाराज तो दुष्ट रावण असा नाही मारणार. मग त्याच्या नाभीमध्ये अमृतकुंभ आहे. अमृतकुंभ. त्याच्या नाभीवर नेम धरून बाण मारा. नाभीवर म्हणजे बेंबीच्या ठिकाणी पोटामध्ये अमृतकुंभ आहे. नाभीवर जसा बाण मारला प्रभू श्री रामचंद्रांनी रावण भारातीर्थी खाली कोसळला. बोलिये प्रभू रामचंद्र भगवान की. अशा प्रकारे दुष्ट रावणाचा हा फोडा. प्रभू रामचंद्र भगवान की. नमन. अंधाराचं साम्राज्य जे लंकेवर होतं आजपर्यंत सत्याचा विजय झाला. प्रकाशाचा विजय झाला. आता यायला घेऊन जा. रावणाचं काम संपलं. एकदा भजन करू. हो. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. टाळी टाळी. राजा राम
सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम जय हो राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 जय हो राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 हरि बोल राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 ताली ताली राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम जय श्री राम जय श्री राम अशा पद्धतीनं रावणाचा वध त्यानंतर रावणाची उत्तर क्रिया म्हणजे अंत्यविधी बिभीषणाकडून केला. बिभीषणाला त्याचे सगळे अंत्यसंस्कार करायला सांगितले आणि लक्ष्मणाला बोलवलं. लक्ष्मणा बिभीषणाला आता तू राजतिलक कर, राजतिलक राज्याभिषेक कर. स्वतः नाही केला का? कारण स्वतः वनवासात रामप्रभू वनवासामध्ये होते म्हणून स्वतः नाही केला. लक्ष्मणाच्या हातानं बिभीषणाला राजतिलक केलं. बिभीषण म्हणतोय महाराज मला राज्य नको, देवा रामप्रभू तुम्ही राज्य करा. त्यावेळेला म्हटले हे राज्य तुझं आहे. रामप्रभूचं एक एक कार्य पहा. जर रामानं मनात आणलं असतं तर लंकेवर स्वतः राजा झाला असता लंकेचा. पण आदर्श जगासमोर कसा निर्माण होईल त्यासाठी बिभीषणाला राजगादीवर बसवलं आणि आता सगळ्या वानर सेनेला निरोप पाठवला, निरोप दिला आणि सर्वांचे आभार मानले. आता अग्नीच्या साक्षीनं सीतामाईला परत घेतलं. इंद्रानं विमान पाठवलं. इंद्रानं आता इंद्र पाठवणारच ना, कारण इंद्राचे सगळे भाऊबंद दुसरे सगळे जे देव होते ते रावणाच्या कैदेतून मुक्त झाले. इंद्रानं विमान दिलं आणि आता रामप्रभू अयोध्येकडे निघाले. अयोध्येकडे प्रस्थान केलं. त्यावेळेला हनुमंताला सांगितलं, हनुमंता आज 14 वर्ष पूर्ण होत आहेत, 14 वर्ष माझ्या वनवासाची. आणि माझा भरत माझा भाऊ त्यानं मला सांगितलं होतं भरतानं, दादा 14 वर्ष पूर्ण होईपर्यंत वाट पाहिल मी, पण 14 वर्ष पूर्ण झाल्यावर जर तुम्ही नाही आलात तर मी एक दिवसही थांबणार नाही. लगेच मी त्याच दिवशी सूर्यास्तापर्यंत मी जळत्या चितेमध्ये उडी घेईन. भरत बंधुप्रेम त्याला म्हणावं, सावत्र भाऊ आहे पण 14 वर्षापर्यंत चरण पादुकांची सेवा केली. स्वतः राजगादीवर नाही बसला भरत, नंदीग्रामला थांबला होता. हनुमंताला सांगितलं मी जर वेळेवर नाही पोहोचलो तर माझा भाऊ भरत आत्मदाह करेल, चितेमध्ये उडी घेईल. जा तू पुढे जा आणि भरताला निरोप सांग तुझा भाऊ रामदादा येतोय म्हणावं. रामदादा. हनुमंत पुढे गेले आणि भरताला सांगितलं भरतची काळजी नको. त्यावेळेला हनुमान जेव्हा पोहोचले भरताजवळ चिता रचून पेटवली होती भरतानं. हनुमंत काही क्षण जर उशीर झाला असता तर आत्मदाह केला असता भरतानं. त्याला म्हणावं बंधू प्रेम. इकडं रामप्रभू निघालेले विमानामध्ये बसून, विमानामध्ये. आणि रामानं अगस्तीजींना वंदन केलं, वाल्मिकांना वंदन केलं, भारद्वाजांना वंदन केलं. भारद्वाज वाटेनं जे ज्या साधू संत येताना भेटले होते वनवासात त्या सगळ्या संतांना रामप्रभूनं वंदन केलं जाताना. आणि आता त्याच्या जवळ आले ज्यानं देवाला बिना तिकीट प्रवास केला होता, बिना तिकीट ज्याच्या गाडीमध्ये बसून
कोणाच्या? त्या केवटाच्या. त्या केवटाच्या जवळ आले. विमान आलेलं पाहिलं त्यावेळेला केवट म्हणला, मालक जाताना तुमच्याकडे तिकिटाचे सुद्धा पैसे नव्हते, बरोबर, पण आता विमानात बसून आलात होय, आता माझ्या गरीबाची गरज नाही तुम्हाला. त्यावेळेला रामप्रभूनं हात जोडले त्याच्या पुढे. केवटा, तू केलेले उपकार माझ्यावर आहेत, उपकार, आणि मी उपकार विसरायला का माणूस थोडी आहे, मी देव आहे. त्या उपकाराची परतफेड माझ्यानं कधी होणार नाही, पण तुला मी सोबत नेणार आहे अयोध्येला, आणि पायी किंवा नावेत बसून नाही, विमानात बसून. केवटाला त्याच्या पत्नी सहित विमानात बसवलं आणि आता देव अयोध्येमध्ये आले. अयोध्येमध्ये अयोध्येचे नगरवासी वाट पाहत होते, वाट पाहत होते. जेव्हा भरत आणि हनुमंत पुढे पोहोचले अयोध्येमध्ये, त्यावेळेला सगळे नगरवासी रामाच्या स्वागतासाठी तयार झाले, रामाच्या स्वागतासाठी. आणि प्रत्येक नगरवासी आनंदानं, लोकांनी सडे टाकले, रांगोळी काढल्या, गुढ्या उभारल्या, दरवाजावर तोरणं बांधली आणि रामप्रभूच्या स्वागताची तयारी करतायत. हेरी सखी मंगल गाओरी, सर्वांनी टाळी वाजवायची बरं का. हेरी सखी रे गाओरी, हेरी सखी रे गाओरी, हेरी सखी मंगल गाओरी, धरती अंबर सजाओरी, आज उतरी है पे की सवारी, हे सखी रे गाओरी, हेरी सखी रे गाओरी, पात सजा माटी रंगा, आज मोरे पिया घर आएंगे, आज मोरे पिया घर आएंगे, हेरी सखी रे मंगल गाओरी, हेरी सखी हेरी सखी मंगल गाओरी, धरती अंबर सजाओरी. सगळी अयोध्या प्रतीक्षेमध्ये आहेत. राम कधी येतील, राम. सगळी अयोध्या सजलेली आहे राम प्रभूच्या स्वागतासाठी. कशी सजली? सजा दो घर को गुलशन सा. सर्वांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून भजन करायचंय. आज आज देव 14 वर्षाच्या वनवासानंतर घरी येणार आहे. किती आनंद असेल त्या अयोध्येमध्ये. आपण डोळ्यांनी नाही पाहू शकलो देवाला, पण मागच्या वर्षी जो आनंद भारतातल्याच नाही हो, जगभरातल्या सगळ्या रामप्रेमींना होता, तो आपण आनंद पाहिला. किती आनंद होता. प्रत्येक गावागावामध्ये, गल्ली गल्लीमध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आल्या, मिरवणुका काढण्यात आल्या, भजन कीर्तन, यज्ञ, होम, हवन सगळं करण्यात आलं. का? अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते. हा आनंद, एवढा आनंद मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा होतो, तर स्वतः देव 14 वर्षानंतर घरी येणार आहे. किती आनंद असेल त्या अयोध्येतल्या लोकांना, किती. तोच आनंद आपल्याला या ठिकाणी टाळी वाजवून. तुम्ही खाली जायचं. राम लखन बाकीचे थांबतील तिथं, थांबू द्यायचं का बाकीच्या? सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए हैं. सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए हैं. अवध में राम आए हैं,
लगे कुटिया भी दुल्हन से अवध में। चला चला या, तुमचीच वाट पाहते सगळी अयोध्या नगरी, चला या। महाकर प्रेम की गंगा, सर्वांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजवायची। आपल्या पुढे भव्य राम प्रभूच्या राज्याभिषेकाचा देखावा या ठिकाणी सादर होणार आहे। हा एवढा पखारो इनके चरणों को बहाकर प्रेम की गंगा, बहाकर प्रेम की गंगा, लगी कुटिया भी दुल्हन से, लगी कुटिया भी दुल्हन से, अवध में राम आए हैं सजा दो, सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए, अवध में राम, अवध में बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम, जय श्री राम। आता राम प्रभूला राज्याभिषेक होणार आहे। राज्याभिषेक हातामध्ये ताट आणलं का पूजेचं, पूजेचं ताट आरतीचं असेल ना समोर। वशिष्ठजी कुठे आहेत गुरुदेव? सिंहासनावर प्रभू रामचंद्र बसलेले आहेत, सीतामाई बसलेले आहेत, भरत आणि शत्रुघ्न दोघं भाऊ आहेत। आपल्या इथं नाही पण तिथं भरतानं डोक्यावर छत्र धरलं होतं, छत्र, आणि भरत पाठीमागं उभा होता बरं का। हनुमंत म्हणले भरतजी पुढं चला, ते म्हणले माझ्यासारख्या पाप्याचं पुढं काय काम, माझ्यामुळे तर दादाला 14 वर्ष वनवास। रामाला येऊन सांगितलं भरत पुढे येत नाही। रामदादा म्हणले भरताला मागच राहू द्या, माझ्या मागच राहू द्या। का? भरतासारखा भाऊ माझ्या पाठीमाग उभा आहे म्हणून हा राम आज राजा आहे। काय बंधू प्रेम आहे, बंधू प्रेमाची शिकवण, आई वडिलांच्या प्रेमाची शिकवण, वचन कसं पाळलं पाहिजे ही शिकवण रामाच्या चरित्रातून शिकायची। रामाच्या त्यावेळेला कौशल्य आईनं हातामध्ये ताट घेतलं आणि राज तिलक केला आणि आरती ओवाळली। आज खऱ्या अर्थानं राम प्रभू राजे झाले, राजे झाले।
तिलक करा आणि आरती ओळा। हे राजा राम तेरी आरती गावो, हे राजा राम तेरी आरती गावो, आरती गाओ प्यारे तुमको मनाओ, आरती गाओ प्यारे तुमको रिझाओ, अवध बिहारी तेरी आरती गावो, हे राजा राम तेरी आरती गावो, अवध बिहारी तेरी आरती गाओ, हे राजा राम तेरी आरती गाओ। खऱ्या अर्थानं आज राम राज्य अयोध्येमध्ये आलं होतं। राम राज्य म्हणजे काय? साधू संतांनी त्या राम राज्याचं सुद्धा वर्णन केलं। तुकाराम महाराज म्हणतात, झाले राम राज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हशी। राम राज्याचं वर्णन साधू संतांनी केलं। खऱ्या अर्थानं ते राम राज्य अयोध्येमध्ये आलं। आता आरती होईल, सगळ्यांना मेणबत्ती वाटते का?